57 जाती ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीने मेळावा देखील घेण्यात आलेला आहे। आपल्यासोबत राज्य समन्वयक सर आहेत। काय सांगाल सर, खरं तर 59 जातींना जी एससीचं आरक्षण मिळतं आहे त्याच्यातील जवळपास 57 जाती ज्या आहेत त्या एकत्रितपणे येत उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावा अशी मागणी करता आहेत। काय नक्की हा तिढा आहे आणि काय आपली मागणी आहे? जे अत्यंत सोपं आणि साधं असं आहे, ज्यांना 70 वर्षामध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, अशांची ओरड अनेक वर्षापासूनची होती आणि 30-35 वर्षापासून भारतातल्या अनेक राज्यामध्ये ह्याची ओरड होती की आम्हाला आरक्षणाचा लाभ नीट मिळत नाही, कोणीतरी दुसऱ्याच या जाती या आरक्षण मधल्या एक 2 3 जातीलाच आरक्षणाचा लाभ मिळतो आहे असं ओरड झाली आणि त्याच्यामध्ये भारतामधल्या अनेक राज्यामध्ये झाले। तिथं आंध्र प्रदेश झालं, पंजाब झालं, तामिळनाडू झालं, या राज्यामध्ये अशी झाली आणि महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारे जवळपास म्हणजे 65 पासून आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे ही ओरड झाली आणि त्याचा परिणाम म्हणून 1 ऑगस्ट 2024 साली जो निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा, त्यांनी सांगितले की त्या राज्यातल्या राज्य सरकारला आरक्षणाचं वाटप करण्याचा अधिकार आहे आणि वाटून द्या। त्याचा पहिला मान हरियाणाने घेतला, त्याच्यानंतर पंजाबनं केला, त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये तेलंगणा झालं, आंध्र प्रदेश झालं, आता कर्नाटकही झालं। खरं तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाव घेणाऱ्या बाबासाहेबाची कर्मभूमी राहिलेल्या जे संविधानाचे निर्माते आहेत, पहिला मान महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे होता। म्हणून ही मागणी रास्त आहे, न्यायाला आधारित आहे। बाबासाहेबांनी जे सामाजिक समतेचा जो लढा आयुष्यभर झाला, घटनेच्या पहिल्या पानावर सामाजिक समता, सामाजिक न्याय, समानतेची संधी आणि घटना आपल्याला आश्युर करते भारतीयांना की आम्ही सगळ्यांना सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं आम्ही आश्युरन्स देतो। 70 वर्षामध्ये हे झालं नाही, फेल्युअर झालं आहे। काही जातीच पुढे गेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन आणि काही जाती तशाच मागे राहिल्या। साधा एक सेवकसुद्धा त्या जातीमध्ये निर्माण करू शकलो नाही आपण। पण मग आज तुमचा निर्धार मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यापुढची भूमिका काय असणार आहे? मागणी अशी आहे की 5 राज्यांनी देशातल्या केलं, महाराष्ट्राने लवकरात लवकर केली पाहिजे, कारण आता शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे। आता खरं तर मेडिकलच्या जर जागा बघितल्या आपण 1300 जागा, त्याच्यामध्ये 300 आपल्याला 3% जरी या मातंग समाजासहित वंचित समूहाला जर आरक्षणाचा लाभ जर मिळाला तर 330 जागा येतात। म्हणजे एका वर्षी 330 MBBS डॉक्टर होणार म्हणजे या वंचित समूहाची, आणि 1 वर्ष पुढं जर गेलं तर एवढी मोठी संधी हुकणार आहे। म्हणून लवकरात लवकर झालं पाहिजे। या निर्धार मेळाव्यामध्ये आता आरक्षण म्हणजे आंदोलनही जाहीर होणार आहे। आत्ताच सगळेच मान्यवर महाराष्ट्रातले सगळे आजी माजी आमदार, नेते, मंत्री सगळेच त्या ठिकाणी होते, चळवळीतले कार्यकर्ते, संघटनेचे प्रमुख होते, त्यांनी सर्वानुमते आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। सर, काय नक्की आपली उपवर्गीकरणाची मागणी आहे ते लागू करावं असं जवळपास 57 समाज किंवा जाती ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत आणि काय नक्की अन्याय होतो, कशा पद्धतीचा हा अन्याय होतो, काय सांगाल? आता एकंदरीत पाहिलं आता तर हा संविधानिक मागणी आहे। सर्वप्रथम सुप्रीम कोर्टानं निवाडा दिलेला आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येतं, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या राज्याच्या सरकारवर ठेवलेली आहे आणि त्या राज्यातल्या सरकारनं करत असताना आपलं बी काही राहू नये, आपल्यालावर ज्या काही गोष्टी आपल्या पदरात आपल्या इथल्या परिस्थितीनुसार, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक वेगवेगळी परिस्थिती आहे, तर ह्या राज्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला आपला न्याय मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे। यासाठी आज एकत्रित आलो आणि त्यावर येणाऱ्या सरकारला आम्हाला तर मिळणारच आहे, देणारच आहे, होणारच आहे, कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्याच्या विरोधात कुठली चॅलेंज नाही आत्तापर्यंत आणि होऊ बी शकत नाही। मग त्याचकरिता आता ज्या काही गोष्टी आम्हाला आम्ही अजून ह्याच्यात काही भरीव उणीव जे कुठे अजून विसरले असं राहता कामा नये, त्याच्यावर आमचं चिकित्सक अभ्यास चालू आहे आणि कोणाही एका समाजाच्या विरोधात आमचं काही हे नाही आहे, कोणाही एका जातीविरोधात, धर्माविरोधात आमचा लढा नाही आहे। आमच्या हक्काचं आम्ही आमची लढाई लढत आहोत। मातंग समाजातील काही अभ्यासक सुद्धा आहेत। सर, काय एकंदरीत कशा पद्धतीचा अन्याय होतोय? कारण 59 जातींना जे एससीचं आरक्षण लागू आहे त्याच्यामध्ये
2 समाज सोडले तर उर्वरित समाज एकत्र आलेला आहे की आमच्यावर अन्याय होतोय. कशा पद्धतीचा अन्याय होतोय, आकडेवारी काय सांगते आत्तापर्यंतची या सगळ्या? साधारणतः आपण जर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाकडे जर पाहिलो तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत विशिष्ट जातीनेच अनुसूचित जाती आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे. आता तुम्ही आकडेवारीचा जर विचार केला तर आपण बार्टीचा जर विचार केला तर बार्टीमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा संशोधन करणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती असते, 1000 मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली. त्यापैकी एका जातीचे हे सर्वाधिक 953 आणि 27-57 जातीचे होते. हा जो फरक आहे, हा जो भेद आहे, ही विषमता आहे, ती विषमता जर नष्ट करायची असेल तर अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. सामाजिक न्याय द्यायचा असेल, समान संधी द्यायचा असेल, दर्जाची न्यायाची समान संधी देण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण अत्यावश्यक आहे. समाजातल्या उपेक्षित, दुर्बल, वंचित घटकाला न्याय मिळणं यासाठी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर राज्यभरातून अनेक अभ्यासक या ठिकाणी आलेले आहेत. काय एकंदरीत भूमिका आज आपल्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि काय भूमिका असणार आहे यापुढची सरकारच्या? अनुसूचित जाती अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जो समाज घटक आहे तो आजपर्यंत घटनादत्त अधिकारापासून, सोयी सवलतीपासून, आरक्षणापासून तो वंचित राहिलेला आहे. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार जे संविधानिक तरतूद आहे, त्या संविधानिक तरतूद संधीची समानता, त्याला दर्जा निर्माण करून देण्याचं काम भारतीय राज्यघटनेनुसार सरकारच्या माध्यमातून होत असतात. दुर्दैवानं आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील मोठ्या घटकासोबत या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका त्याच्यापर्यंत पोहोचलेली नाही, आरक्षणाचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आणि म्हणून सातत्यानं गेल्या 30 वर्षापासूनचा हा प्रदीर्घ लढा आज अंतिम टप्प्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2024ला जो भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, तर त्या अनुषंगानं सरकारला या विषयावर जाब विचारण्यासाठी, कारण इतर राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, महाराष्ट्रामध्ये आजही तो प्रलंबित आहे. म्हणून या प्रश्नावर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये भव्य दिव्य प्रमाणात या समाजाला जाब विचारून सरकारला आरक्षण करण्यास भाग पाडावं अशा पद्धतीचा निर्धार आज या महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याच्या सर्व दुर्भागातून मोठ्या संख्येनं नेते, कार्यकर्ते, विविध संघटना, पदाधिकारी, आजी माजी आमदार, मंत्री महोदय सगळे एकत्र आलेले आहेत. निश्चितपणानं येणाऱ्या अधिवेशनामध्ये या समाजाचा बुलंद आवाज, या वर्गीकरणाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचेल आणि याच अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल अशा पद्धतीचा लढा या आंदोलनकर्त्याच्या माध्यमातून उभारण्याचा निर्धार आज करण्यात आलेला आहे. माजी आमदार बालेराव सर आहेत. सर, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. विविध राज्यांमध्ये ही उपवर्गीकरणाची जी पद्धत आहे ती लागू आहे, पण मग महाराष्ट्रच मागे आहे. तर काय नक्की या उपवर्गीकरणाच्या लागू होण्यामुळे फरक पडणार आहे? एकंदरीत समाजव्यवस्थेमध्ये काय फरक पडू शकतो? खरं तर हा अनुसूचित 59 जाती अबकड उपवर्गीकरणाचा विषय जो आहे तो कुठल्या एका महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे. हे पहिल्यांदा अनुसूचित जातीतील सर्वच समाज घटकांनी समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. हे कुठल्या एका जातीसाठी विशेष करून ही डिमांड नाही आहे. आम्ही वारंवार सांगतो आहे. खरं तर आजचे तत्कालीन माजी मंत्री राजकुमार बडोले असतील, आजचे आमदार आहेत ते विधानसभेचे सदस्य आहेत. खरं तर मला या लोकांची कीव येते. विनाकारण जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं महापाप राजकुमार बडोले हे करत आहेत आणि समाजामध्ये एक अराजकता माजवण्याचं महापाप त्याच्या हातून होतं आहे. खरं तर आपण समदुःखी प्राणी आहोत. पूर्वाश्रमीचा महार, पूर्वाश्रमीचा मांग मातंग हे गावगाड्याच्या बाहेर, वेशीच्या बाहेर असलेले 2 समाज आहेत. 59 जातीपैकी अस्पृश्य समाज म्हणून गणल्या गेलेल्यापैकी 2 समाजाची त्या ठिकाणी वर्णी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये आजही पूर्वाश्रमीचा महार, आजही पूर्वाश्रमीचा मांग मातंग अत्यंत खितपत पडलेल्या अवस्थेत आहे. काय कळणार आहे ह्या नेत्यांना? हे जे मोठे मोठे लोक जे आता वेगवेगळ्या पद्धतीचं विरोधक म्हणून त्या ठिकाणी हे करतात, उपवर्गीकरणाचा विरोधाभास तयार करण्याचा प्रयत्न करतात, काही समाजातल्या काही भांडवलांना एकत्रित करून त्यांच्या तोंडून काही वधवण्याचा प्रयत्न करतात, हे थांबलं पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली खरी, आणि त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाचा जो विचार आहे खऱ्या अर्थानं जर
प्रज्ञाशील करुणा हे 3 जर तत्त्व जर आचरणात जर आणले तर मला वाटतंय सामाजिक लढाई कशाला म्हणतात हे समजून येईल. खरं तर हे उपवर्गीकरणाचा लढा एका जातीचा मर्यादित नसून हा अनुसूचित जातीतील अत्यंत पीडित असलेल्या, शोषित असलेल्या, अशिक्षित असलेल्या ज्या समाज घटकाचा जो विकास दडलेला आहे त्यांना हाताला धरून वर घेण्यासाठी ह्या उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी सबंध भारत देशाला आदेशित करण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत. हे कुणा एकट्या काय महाराष्ट्रातल्या कुठल्या काय मातंग समाजाने हा लढा उभा केलेला नाही आहे. मातंग समाज अग्रेसर भूमिकेनं सांगतोय की आम्ही पाठीमागे आहोत, आम्हाला थोडंसं वर येण्याची गरज आहे. आमचे समाजाचे नेते वेगवेगळे संघटना घेऊन ते रस्त्यावर उतरत आहेत बिचारे, आणि त्यांची पोटतिडक काय की समाज आमचा पीडित आहे, शोषित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, नोकरी धंद्यापासून वंचित आहे. ह्याचा कुठेतरी स्तर उंचावला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि ह्या अपेक्षा मागणं ही संविधानिक बाबीनं काही गुन्हा आहे का? परंतु या ठिकाणी राजकुमार बडोले सरकार एक 5 वर्ष आमदार राहिलेला आहे, मंत्री राहिलेला आहे, आजही तो आमदार आहे. परंतु या आता राजकुमार बडोलेला खरं तर ढवाळे लागलेले असतील, कारण आता ते भारतीय जनता पार्टीचे पूर्वाश्रमीचे होते. मीही त्यांच्यासोबत आमदार म्हणून काम केलेलं आहे. काय की दिवे लावलेत त्यांनी सांगा बरं, मला तुमच्या मीडियाला विचारायचे काय दिवे लावलेत त्यांनी? 33% वरी 1 रुपया खर्च झाला नाही, 67% दर बजेटमध्ये लॅप्स व्हायचं. अशी परिस्थिती आता असताना जर आता तुम्ही जर समाजाचा पुळका दाखवताय का मंत्रिमंडळाचे डोहाळे लागलेत म्हणून काही समाजाला पुढं करून त्या ठिकाणी डाव साधण्याचा प्रयत्न करतात माहीत नाही. परंतु बरे असो, मी सर्वच दलित पुढाऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं तुम्ही विरोध करत असाल तर हरकत नाही, आमची काही तुम्हाला म्हणणं नाही आहे. परंतु विनाकारण टार्गेट करून मातंग समाजातील कार्यकर्त्यांना दोष देणं, समाजाला अर्वाच भाषेमध्ये बोलणं, धमक्या देण्याचे प्रकार चालवणं कशासाठी? काय तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये? आणि कोणाच्या दुर्डीतलं काय तुमचं काय घ्यायला लागले कोण? अरे हे शासनाच्या तिजोरीतला जो काही सामाजिक हिस्सा आहे तो शासनाकडे मागणी करत आहोत. आम्ही संविधानिक पद्धतीने मागणी करत आहोत. कुण्या जातीला, कुण्या धर्माला, कुण्या कशाला काही देऊ नका वगैरे असा हा प्रकार नाही आहे. अत्यंत साधा भोळा समाज असा अत्यंत अशिक्षित पद्धतीनं शोषित पडलेल्या समाजाला, सर्वच 59 जातीतील समाजाला त्या ठिकाणी वर येण्याची गरज आहे. त्यामध्ये मातंग समाज असेल, पूर्वाश्रमीचा महार असेल, चर्मकार असेल, ढोर काकळ्या असेल, मांगारुडी असेल, बुरुड असेल, मेहतर असेल, वाल्मिक असेल, हिंदू खाटीक असेल, अशा ह्या सर्व समाजाचा विकास आणखीनही झालेला नाही. आणि ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून त्या समाजाला न्याय मिळेल अशी ही मागणी आहे. आणि ही भूमिका ही काय वाईट आहे का भूमिका काय? पण मग याच्या मागून किंवा ह्या भूमिकेवरती सरकारला टार्गेट केलं जातं आहे की सरकार जातीमध्ये किंवा समूहामध्ये म्हणजे SC समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे आणि स्वतःची एक वोट बँक तयार करत आहे आणि फूट पाडते आमच्यामध्ये, आणि या फुटीला आपण बळी पडू नका असं आवाहन वेगवेगळ्या आंबेडकर नेत्यांकडून केलं जातं आहे. मला तरी आंबेडकर नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर. पण तू जर आंबेडकर चळवळ म्हणून जर आम्ही चालवत असू, आपलं स्वतःचं तरी ऐक्य एकत्रित झालं आहे का? हा मूळ प्रश्न आहे. मग आपल्या सोबतचा असलेला समाज आपल्यासोबत आला आहे का? त्याचा सर्वांगीण विकास झाला आहे का? ह्याचं कोण लक्ष दिलं पाहिजे होतं? आंबेडकर चळवळीनेच द्यायला पाहिजे होतं ना. मग आंबेडकर चळवळीमध्ये आजही नेते एकत्रित येत नाहीत. किती दुर्दैव आहे. आता असं बोलल्यानंतर मग ते लगेच ट्रोल करायला सुरुवात करतात. तुम्हाला लय शहाणपणा आलं का म्हणतात, तुम्ही किती शिकलाय म्हणतात, तुमचं शिक्षण काय म्हणतात. अरे आमचं शिक्षण किती आहे, आमचं किती शहाणपण आहे ते काढण्यापेक्षा दलित ऐक्य चळवळीचं जर आपण एकत्रितरित्या जर आपण आंबेडकर चळवळीत सुद्धा एकत्रित येऊ शकलो नाही तर ह्या 59 जाती कधी एकत्रित येतील आणि कशा पद्धतीने त्याचा सर्वांगीण विकास होईल? थोडंफार आपण शिकलो, देशात विदेशात गेलो म्हणजे ह्याचा अर्थ की आपला सर्वांगीण विकास झाला असा नाही आहे. या तुम्हाला मी घेऊन जातो. मी वारंवार मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, चला आमच्या ज्या काही दलित वस्ती म्हणून जे आहे, ज्याला पूर्वाश्रमीचा महारवाडा म्हणतात, पूर्वाश्रमीचा मांगवाडा म्हणतात, त्या वस्तीत या. संध्याकाळी येऊन बघा आमची पोरं काय अवस्थेत पडलेले आहेत, व्यसनाधीनतेनं बाधित झालेले आहेत, कुठं झोपलेत त्यांना कळत नाही, एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी डोळ्यानं पाहू वाटत नाही. अशा पद्धतीची आमच्या महिलांची जर परिस्थिती जर बघितली, तुम्ही जर त्यांचं जर रक्त तपासणी केलं, त्यांच्या रक्तातलं जर लोह बघितलं तर कितीतरी कमतरता त्या ठिकाणी जाणवते. कुपोषित आहेत की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारत देशाला आझादी मिळून 79 वर्ष झालेले आहेत. आम्ही खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातोय अशी परिस्थिती असताना तुम्ही जर या ठिकाणी आम्हाला RSSला जोडताय, आम्हाला मनुवादी म्हणून जोडताय, किती तुम्ही त्या ठिकाणी षडयंत्र करताय. कुठला माणूस RSSच्या सोबत राहत नाही, कुठला माणूस कुठल्या देवळात जात नाही, म्हणून आम्हाला तुम्ही RSSच्या माध्यमातून मनुवाद्याच्या माध्यमातून टार्गेट करून काय मिळणार आहे? अरे हे गरीब समाज आहे, तुमचा भाऊ आहे, लहान मोठा भाऊ आहे. अस्पृश्य समाजामध्ये खरं तर आता आम्हाला वाईट वाटायला लागले की अनुसूचित जातीचं अबकड आरक्षण हे उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होते.
खरं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्व आश्रमीचा महार आणि पूर्व आश्रमीचा मातंग फक्त गावाकुसाच्या बाहेर वेशीच्या बाहेर असलेला समाज आहे. म्हणून जर आम्हाला त्या ठिकाणी जर अनुसूचित जातीमध्ये जर घातलं असेल तर त्यापेक्षा आम्हाला आता असं वाटतं की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये का नाही घातलं, शेड्यूल कास्टमध्ये का नाही घातलं. कारण एकमेव अशी जात आहे की इंग्रजाच्या काळामध्ये 1871 साली कायदा केला, पूर्व आश्रमीचा जो मांग हा गुन्हेगार जमात म्हणून घोषित केली. त्यामध्ये रामोशी असेल, आदिवासी असतील, त्याच्याबरोबर हा मातंग समाज आहे. आणि ह्या मातंग समाजाला भारत देशाला आझादी 1947ला मिळाली आणि आम्हाला आझादी कधी मिळाली माहीत आहे? 1952ला. अरे भारत देश आझाद होऊन जर मातंग समाजाला न्याय मिळाला नसेल, अशा पद्धतीचं शिक्षणापासून वंचित असेल, प्रत्येक गोष्टीपासून तो अशिक्षित असेल, अंधश्रद्धेत पडलेला असेल. होय तुम्ही सांगताय अंधश्रद्धा, होय हाय अंधश्रद्धा. आणि आरक्षण कशासाठी आहे? मीडियाने सांगावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कशासाठी काढलं? ज्या शोषित, पीडित, अस्पृश्य, वंचित समाजाचा विकास होऊ शकला नाही, अंधश्रद्धेत दडलेला आहे, त्याला समानता प्रस्थापित करण्यासाठी हे आरक्षण आहे. हे आरक्षण कुठल्या लोकसंख्येसाठी नाही आहे, हे आरक्षण कुठल्या धर्मासाठी नाही आहे, हे आरक्षण कुठल्या एका जातीसाठी नाही आहे. हे चांबड्याच्या निगडीत असलेल्या अस्पृश्य समाज समजला जात होता. अशा निगडीत असलेल्या अस्पृश्य समाजातल्या काही ठराविक जाती काही शेड्यूल कास्टमध्ये घातल्या, त्यामध्ये काही अनुसूचित जमातीमध्ये घातल्या, म्हणजे शेड्यूल ट्राईबमध्ये घातल्या. त्यामध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित, मी दावा करेन इंग्रजाच्या काळामध्ये पूर्वाश्रमीच्या महाराला बक्षीस दिलेलं आहे. इंग्रजानं, ब्रिटिश सरकारनं महारवतनाच्या जमिनी, महारारोळ्याच्या जमिनी. मी वारंवार सांगतोय, ज्यावेळेस इंग्रजाच्या कालखंडामध्ये कुठल्याही पद्धतीचं तहसील, कलेक्टर वगैरे हे कचेऱ्या नव्हत्या, त्यावेळेस काय होतं विचार करून करा, अभ्यास करून बघा. असा अभ्यास करा म्हटलं की लगेच ट्रोल करायला सुरुवात करतात. काय करायला पाहिजे होतं? गावामध्ये पोलीस पाटील असेल तर तो फौजदारी गुन्हे त्या ठिकाणी हँडल करायचा. आणि जर महसुली विभाग असेल, प्रॉपर्टीचा विषय असेल तर तो पटवारी किंवा कुलकर्णी असायचा. आणि त्याचा कोतवाल कोण असायचा? तर पूर्व आश्रमीचा महार असायचा. मग मला सांगा, जर फॉरवर्ड समाज म्हणून इंग्रजाच्या काळामध्ये जर त्यांना जर बक्षीस मिळत असेल आणि तुमच्याच सोबत असलेला अनुसूचित जातीतला जर मांग मातंग हा आदिवासीच्या धर्तीवर जीवन जगणारा असेल, खरं तर मी आजही दावे के साथ सांगतो, हे भांडणच व्हायला नव्हतं. जर हे अनुसूचित जातीमधून जर त्याला अनुसूचित जमातीमध्ये, शेड्यूल ट्राईबमध्ये टाकलं असतं तर हे भांडण झालं असतं का? आणि एकट्या पूर्वाश्रमीच्या दलित पुढाऱ्यांनी फक्त मातंगाला टार्गेट करून काय मिळणार आहे? काय मिळेल मला सांगा? मी तुम्हाला प्रश्न विचारतो मीडियाच्या माध्यमातून. अरे आम्ही मागतोय काय? तुमच्या घरातली प्रॉपर्टी मागत नाही, खिशातलं काही तुम्हाला द्या म्हणून सांगत नाही. रोटी म्हणतात ते बडोले साहेब. रोटी एक तुकड्याचे, एका रोटीचे तुकडे नाही करायचे, तुकडे नाही करायचे. अरे अख्खे खाऊन झालं ना. आता किती तुकडे करायचे तुम्हाला भाषा त्या ठिकाणी वाईट वाटायला लागले. मिळू द्या. जर तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रगल्भ झालो आहे, आम्ही सुशिक्षित झालो आहे, अशा समाजातल्या किती लोकांनी आपला जातीचा दाखला तरी बदललाय का मला सांगा? अजून तोंडाने सांगतो आपण बौद्ध म्हणून, जातीवर मात्र त्या ठिकाणी हिंदू महार म्हणून लिहिताय आणि फक्त टार्गेट करता एका मातंग समाजाला. हे थांबलं पाहिजे. आमचा विकास होऊ द्या. आम्ही तुमच्यासोबत समुद्रात घेऊन चला, आम्ही येतो तुमच्यासोबत. आपण पाहतोय खरं तर या मातंग समाजाच्या मेळाव्यातून निर्धार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा निर्धार जो आहे तो आता या मातंग समाजाच्या माध्यमातून करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.